हां, याहोनला सुट्टी असल्यामुळे बाहेर गेलो होतो. जाताना स्वामींच्या मठात पण गेलो होतो. खूप शांत वातावरण होतं. एकदम प्रसन्न वाटत होतं मठामध्ये. तर मुलं पण असं खेळत होते. स्वामी म्हटले की समर्थ म्हणले की बाहेर खूप मंदिर प्रसन्न होतं. मला तर खूप प्रसन्न वाटत होतं. मंदिरामध्ये नेऊच वाटत नव्हतं. पण खूप ऊन होतं. त्याच्यामुळे नंतर एका ठिकाणी थांबून मस्त असा आंब्याचा रस पिलं होतं, थंड असा एकदम. तर डीमार्टमध्ये पोहोचलो होतो. किराणा भरायची शॉपिंग चालू केली. ट्रॉली ही घेतली. किराणा भरायला सुरुवात केली आम्ही. एवढं ऊन होतं त्यामुळे प्रत्येक गोष्टी पटपट घेतल्या आवरून. पटकन घरी यायला आलं. तर सगळं सामान भरून, किराणा भरून आम्ही घरी आलो होतो. भरपूर ट्रॉली भरली होती आमची किराण्याने. पटपट सगळ्या गोष्टी घेतल्या जे पाहिजेत त्या. घरी आल्यानंतर खूप ऊन होतं. थोडासा आराम केल्यानंतर रात्री स्वयंपाकाची वेळ झाली होती. सिंपल असा स्वयंपाकामध्ये मेनू मी मिसळपाव बनवणार होते. मिसळचा मसाला रेडी केला. छान मिसळपाव बनवली होती. मसाला एकीकडे मसाला बनत होते, एकीकडे मटकी मी शिजवून ठेवलेली होती. रात्री छान असं दोघांचंही ताट वाढून घेतलं आणि मिसळ एन्जॉय केले. तुम्हाला मिसळ आवडती का नक्की सांगा आणि ब्लॉग कसं वाटला ते पण सांगा. बाय.